शासन आदिवासी भागात अनेक योजना राबवून आदिवासी समाजावर करोडो रुपयांचा खर्च करत असल्याच्या वल्गना करीत आहे। पण या योजना आणि निधी आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नसल्यानं शासनाचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय असा आहे। तलासरी सारख्या आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य, रोजगार या सुविधा मिळतच नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शासकीय रुग्णालयातील रिक्त पदामुळे तलासरीत आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय। तलासरीत प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर ग्रामीण रुग्णालय आहे, पण सध्या तलासरी ग्रामीण रुग्णालय डॉक्टर विना म्हणजेच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच असल्याने राम भरोसेच असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। तलासरी ग्रामीण रुग्णालय सुसज्ज असं आहे। आदिवासी गावपाड्यातील गरोदर महिला भगिनी, लहान बालकं तसेच महामार्ग अपघाती रुग्ण आणि इतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे। खासगी रुग्णालयात होणारी लूट आणि औषध उपचाराचा खर्च परवडणारा नसल्यानं ग्रामीण भागातील रुग्ण सकाळपासून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात, परंतु रुग्णालयात सध्या एकच वैद्यकीय अधिकारी आहे आणि हा एकच अधिकारी ग्रामीण रुग्णालयाचा गाडा खेचत असल्यानं रुग्णांना सेवा पुरवताना त्याची दमछाक होते। रुग्णालयात एकूण 27 पदांपैकी वैद्यकीय अधीक्षक 1, वैद्यकीय अधिकारी 2, सहाय्यक अधीक्षक 1 यासह इतर 8 पदं रिक्त आहेत। यामुळे एकच वैद्यकीय अधिकाऱ्याला 24 तास रुग्ण तपासणी बरोबर वैद्यकीय अधीक्षकाचं कामही पाहावं लागतंय। याशिवाय आश्रमशाळा तपासणी पथकातील 2 डॉक्टरांची रुग्णालयात तपासणीसाठी सध्या मदत होत असल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांवरचा ताण कमी झाला असला तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक व इतर रिक्त पदं तातडीनं भरणं आवश्यक झालंय। आदिवासी समाजासाठी आरोग्य सेवेवर करोडो रुपये खर्च करून ही आदिवासी लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळत नसेल तर आरोग्य सेवेवर केला जाणारा खर्चाचा काय उपयोग असा प्रश्न उभा राहत असून आदिवासी रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करणं गरजेचं झालंय।